नासिक में शिवसेना को बड़ा झटका लगा है। टिकट न मिलने से नाराज वरिष्ठ शिवसेना नेता विनायक पांडे ने पार्टी छोड़कर भारतीय जनता पार्टी में शामिल होने का ऐलान कर दिया है। विनायक पांडे ने कहा कि पिछले 43 वर्षों से शिवसेना में वो काम कर रहे थे, लेकिन पिछले चुनाव में उनके बेटे का टिकट काटा गया और इस बार भी वही स्थिति बनी हुई है। आगे उन्होंने बताया कि इस संबंध में उन्होंने संजय राउत से भी बातचीत की है, लेकिन अब तक उन्हें कोई स्पष्ट जवाब नहीं मिला है। पांडे ने यह भी कहा कि इतने वरिष्ठ नेता के साथ अगर ऐसा व्यवहार हो तो पार्टी में रहने का कोई मतलब नहीं रह जाता है। वहीं उन्होंने साफ किया है कि उद्धव ठाकरे से कोई नाराजगी नहीं है, लेकिन पिछली बार उनके साथ हुए अन्याय के बाद मामला हिंसक झगड़े तक पहुंच गया था। आगे विनायक पांडे ने कहा कि विकास करना है तो बीजेपी में रहकर भी संभव है और उन्हें विश्वास है कि उन्हें बीजेपी से टिकट जरूर मिलेगा। साथ ही उन्होंने कहा कि उनका पूरा पैनल बीजेपी में प्रवेश करेगा। नाही, खरोखर दुःख होत आहे ना। मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेलं आहे आणि बाळासाहेबांनी मला विविध पदं दिली। खरोखर पण त्यांचे उपकार मी कधी विसरणार नाही। माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला फार मोठं केलं। पण आता आपण बघितलं हे पुढचं जनरेशन, आता संपूर्ण निवडणुका लागल्या महाराष्ट्रातली आपण परिस्थिती बघितलं, सगळं न्यू जनरेशन येत आहे। मागच्या पंचवार्षिकला तीच अवस्था, ह्या पंचवार्षिकला जी तीच अवस्था, मग करायचं काय ते? मग आम्ही म्हातारे झाल्यावर हे करायचं, म्हणून त्यापेक्षा मग आम्ही निर्णय घेतला का कुठेतरी भारतीय जनता पार्टीत जायचं। कारण लोकांना जे कबूल केलेलं आहे, तुम्हालाही माहिती, मला म्हणजे सामाजिक काम असेल, विकासाची कामं असेल, याला खूप प्राधान्य देतो मी। आणि जर खऱ्या अर्थाने जर विकासाची कामं ह्या प्रभागात जर करायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी न्याय देऊ शकेल, म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतोय। तुम्ही असं म्हणाला की तुमच्या मुलाच्या तिकिटासाठी तुम्ही हे झालं का भाऊ? आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। काल तुम्ही ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर जल्लोषामध्ये होतात, काय एवढं घडलं? नाही, गेल्या 43 वर्षापासून शिवसेनेत काम करीत असताना, म्हणजे वयाच्या म्हणजे 9वीत असताना मी तेव्हापासून काम करतोय। आणि आता माझा मुलगा वयात आला, मला मागच्या पंचवार्षिकलाही तिकिटासाठी भांडावं लागलं, तेव्हाही तिकीट कापलं, तेव्हाही माझ्या मुलाचं तिकीट कापलं आणि त्या रागात मी माझं तिकीट फाडून फेकून दिलं। आत्ताही तीच अवस्था होती, आत्ताही तशीच अवस्था होती। मी चार पाच दिवसापूर्वी राऊत साहेबांशी बोललो, राऊत साहेबांना सांगितलं, साहेब असा असा माझा मुलगा इच्छुक आहे, बरं बघतो म्हणे, मी करतो। त्यांचा रिप्लाय काही आला नाही। म्हणून जर अशा पद्धतीने जर एवढ्या सिनियर कार्यकर्त्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर म्हणून मी आज निर्णय घेऊन टाकला की बाबा आज भारतीय जनता पार्टीत जायचं आणि प्रवेश करायचा। गेली 40 वर्ष तुम्ही जाते आणि मधले काही लोक जे तेच सगळा पक्ष चालवत आहेत। नाही, तसंच आहे ना, तसंच आहे। शिवसेना प्रमुख आहे ना, म्हणजे लहान कार्यकर्ता असेल का मोठा कार्यकर्ता असेल त्याला बोलून त्याची विचारपूस करायची। पण आता काय झालेलं आहे, माध्यम कोणीतरी आलेलं मध्ये ते तिथपर्यंत पोहोचूनच देत नाहीये। म्हणजे आपल्या व्यथा तिथपर्यंत जर जात नसेल तर काय उपयोग आहे हो? स्थानिक पातळीवरच्या नेत्यांवर आपला रोष आहे। नाही, स्थानिक पातळीवर काय कोण नेते राहिले हो? नेते राहिले का? शेवटचा नेता मी होतो, जुना मी त्याच पक्षात होतो। आता राहिलं कोण तिथे? वसंत गीते हा, वसंत गीते कुठे? वसंत गीते तिथे होते ना तुमच्या बरोबर? हा, होते ना। वचन गीते आहे, ते आहे, पक्ष चांगलं सांभाळतील, करो, त्यांना शुभेच्छा। हो, पण तुम्ही एकीकडे म्हणतात मीच नेता आहे, माझ्यासारखा तर कोणी तिथे नेता राहिलेला नाही, दुसरीकडे तुम्ही म्हणतात की आम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून आम्ही हे जातो। म्हणजे काय नेमकं तुम्हाला सांगायचं? तिकीट मिळालं नाही, तिकीट मिळाले माझ्या सुनबाईला। हा, म्हणजे तिकीट माझ्या सुनबाईला कामाला लावून दिलेलं आहे, माझं तिकीट कोणी नाकारलेलं नाही, फक्त मुलाऐवजी सुनाला झालं। हा,
असं म्हणून त्याच्यामुळे. आणि आमच्या सर्वांची इच्छा होती, आमच्या इथल्या संपूर्ण नागरिकांची तुम्ही विचारा या प्रभागातील, का ऋतुराजला इथं लॉन्च करा यावर्षी. पण मग आता भाजप ऋतुराजला देणार का वहिनींना देणार? नाही, सुनबाईसाठीच मागितलं आम्ही तिथे, आमच्या सुनबाईसाठीच मागितलं. आम्हाला काही कुठे डिस्प्यूट करायचं नाहीये, जो आहे वो ठीक आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नाशिक.